नमस्कार मैत्रिणी, चला आपल्याला ना आज गोपीबाई स्टिचिंग करायची आहे. तर सगळ्यात सुरुवातीला मी कपडा घेतला जो आपला स्लीव्ससाठी ठेवलेला आहे. आपण तेवढा कपडा ठेवायचाच असतो आपल्याला एक्स्ट्रा. तर याला मी आधी काय करते, प्लेट्स टाकून घेते. म्हणजे व्यवस्थित प्लेट टाकल्या ना तर फिनिशिंग पण व्यवस्थितच येते. एकदम हळू आणि एकदम छान प्लेट्स टाकून घ्यायच्यात मैत्रिणींनो. खूप रिक्वेस्ट होती गोपीबाईसाठी, तर म्हटलं चला आता एक व्हिडिओ बनवावं. म्हणजे तुम्ही पण शिवू शकता आणि एकदम सोपी पद्धत आहे. तुम्हाला जास्त इथं कटिंग करा तिथं कटिंग करा करायची काहीच गरज नाही. एकदम इझी आणि एकदम सिम्पल आहे. आता आपल्या इकडच्या प्लेट्स टाकल्यात, आपण आता इकडं पण टाकून घेऊया अगोदर. आणि इकडं हाताने काय करायचं, असं स्ट्रेट धरायचं. म्हणजे तुमच्या प्लेट्स आहे ना अशा फुगणार नाहीत, वरती येणार नाहीत. कधी कधी काय होतं, अस्तर साईडला राहतं आणि प्लेट्स फुगतात. मग काही काहींना नाही आवडत. तर माझे जे कस्टमर आहेत त्यांना असे स्ट्रेट एकदम पाहिजेत प्लेट्स. आता फक्त लांबून आकर्षक झाले पाहिजे, नाही का. तर ह्याच्यात तसंच होणार आहे. एकदम छान आणि एकदम लुक येणार आहे त्याला भारी ब्लाऊजला. म्हणजे इकडच्या हाताने थोडंसं खेचलं की एकदम सरळ लाईनमध्ये आपल्या प्लेट्स पडले जातात. ओके, चला आता आपण काय करूया, अस्तर याच्यावरून बाही आपण कट केलेली आहे अस्तरची, तर ती लावूया. कारण काय काय स्लीव्जला अस्तर नाही लावत, पण मी लावणार आहे. अस्तर लावून आपल्याला गोपीबाई शिवायची. तर चला आता आपण काय करूयात, अगोदर अस्तर लावून घ्या. उलट सुईचा कपडा बघून घ्या अगोदर, नाहीतर तसंच लावून देताना तुम्ही. आतल्या बाजूलाच गेलं पाहिजे अस्तर. इथं पलटायचे वगैरे अस्तर काहीच गरज नाही. डायरेक्ट जशी आहे तशी स्लीव्ज लावायची. फक्त आपला जो म्हणजे ब्लाऊजचा पीस आहे ना, तो सुईचा म्हणजे उलटी बाजू आतून आली पाहिजे, त्याच्यावर हे अस्तर लागलं पाहिजे. मग आपण उलटे करून टाकलं ना तर मग ती सुईचा कपडा येणार आहे. बघा, आता आपल्याला स्टिचिंग करायचं. जसं स्लीव्ज स्टिच करतो आपण तसं सेम, फक्त आपल्याला पलटायची नाही बाही. इथं असंच लावून घ्यायचं आहे. तुमची जेवढी बाही आहे तेवढ्या, 3ची असली तरी चालते, 4ची असली तरी चालते, 5ची असली तरी चालते. तर पहा, आणि प्लेट्सवर आपली मशीन चालताना ना एकदम आपल्या हातात सुद्धा प्लेट्स ठेवायच्या. म्हणजे त्या प्लेट्स अशा वाकड्या तिकड्या होत नाहीत लावताना. हे बारीक बारीक ट्रिप्स याच्यासाठी सांगते मैत्रिणी तुम्हाला. ह्या ट्रिक्सनीच तुम्ही खूप पुढे जाऊ शकतात. म्हणजे काही काहींना खूप प्रॉब्लेम येतो, तर ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स तुम्ही यूज करत जा. म्हणजे तुम्हाला पण काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता मी स्लीव्ज लावली बरं का, तुम्हाला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर केल्यात मी. तर बघा आपली बाही किती व्यवस्थित दिसते. आता आपण त्याला जो फोल्ड पण नाही केलेलं, किती फिनिशिंग आली बघा तुम्हीच. दिसते ना तुम्हाला फिनिशिंग एकदम ओकेमध्ये. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक त्याच बाहीच्याच आकाराने आपल्याला कपडा घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला ते गोट करायचा आहे ना तिथं स्लीवसाठी. तर आता आपण तो स्टिच करून घेऊयात अगोदर. बघा एकदम ओकेमध्ये स्लीव्ज लावून घ्यायचे. म्हणजे ती पट्टी फोल्ड करायची आपल्याला. आधी खालच्या साईडलाच लावायची, म्हणजे उलटी सुईच्या बाजूने येणार ती. ओके, ती पण पट्टी सुईची उलटी बघत जा तुम्ही. आता ही पट्टी आपल्याला वरती घ्यायची. तर अगोदर तुम्ही काय करताय, आधी हे कपडा जो आहे ना तो कापून घेऊया आपण अगोदर. म्हणजे फोल्ड केला तरी जास्त फुगणार नाही. एकदम व्यवस्थित हळूहळू कापा, नाही तर कपडाच कापून घेतात. तर हे आपल्याला काय करायचं, फोल्ड करायचं आहे. छोटंसं फोल्ड करून घ्या, म्हणजे आपली पट्टी पण छोटी दिसेल नाही एवढी मापाची. ठीक आहे नाही, एकदम छान गोट येतं. मग गोट शिवाय गोपीबाईला शोभाच नाही येणार. म्हणजे गोट जेवढा छान देतात तेवढी बाही ती एकदम ॲक्टिव्ह वाटते. थोडासा वेळ लागतो, कारण हा कपडा पण कारण क्रॉसमध्ये आपण घेतलेला नाही, स्ट्रेट पट्टी घेतलेली आहे. आणि फिनिशिंग देण्यासाठी थोडासा वेळच लागतो. तो कपडा तेवढा ॲडजस्ट झालाच पाहिजे, तेवढा फोल्ड झालाच पाहिजे, तरच ती सरळ पट्टी येणार आहे. आता माझ्याकडे क्रॉसमध्ये कपडाच नव्हता शिल्लक, म्हणून मी सरळच पट्ट्या टाकल्यात. पण सरळ टाकल्या तरी एकदम ओके येतात. जास्त ओढताड करायची नाही कपड्याला, म्हणजे ते सरळ येतं. ते ओढला तर ते तिरपा तिरपा चालत जाणार. मग आपल्याला फोल्ड करायला तिरपा झाला तरी आपल्याला येतं, पण फोल्ड करायला खूप त्रास होतो ना. म्हणून सुरुवातीला कपड्याला ओढायचं नाही जास्त. पहा आपले एकदम स्लीव्ज रेडी झालेली आहे. आणि फिनिशिंग पण एकच नंबर आलेली आहे स्लीवची. पाहू शकता तुम्ही. बघा किती छान आलेलं आहे. गोट पण किती सुंदर आलेला आहे बघा मैत्रिणींनो. एकदम छान फिनिशिंगमध्ये आलेलं आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की बघा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. असेच ट्रिक आणि टिप्स घेऊन येणार आहे मैत्रिणी मी तुमच्यासाठी. बघा किती छान फिनिशिंग आली आपल्या स्लीवची.